मॉर्निंग मित्रांनो. आज रामनवमीच्या माझ्याकडनं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमीचा एवढा मोठा सण आहे. आज आमच्या नागपुरात शोभायात्रा निघते, पूर्ण नागपूर शहरात फिरते. ती रेशीमबाग होते हुए हनुमाननगर, तुळजी पुतळा अशी जाते. राम मंदिर, पोद्दारेश्वर राम मंदिरमधून निघते सरळ तिकडे गांधीबाग होते हुए रेशीमबाग, क्रीडा स्क्वेअरवरून भीमा दवाखाना, तुळजी पुतळा होते हुए पुन्हा राम मंदिरात जाते. त्यामुळे आज भेटू आपण त्या तिथं. तुम्हाला इथं दाखवीलच मी शोभायात्रा, पण अजून आपण मंदिर वगैरे आता थोड्या वेळात मंदिरात निघून राहिलो आहे, मंदिरचे दर्शन करायला राम मंदिरात. हे पण तुम्हाला दाखवेल. चला मित्रांनो, भेटूया आपण थोड्या वेळाने. हे पहा मित्रांनो, आमच्या मंदिराचा फोटो. चला मित्रांनो, आम्ही चाललो आहे मंदिरात. हे पहा माझी कनिष्का. हाय मन, हाय. चला मित्रांनो, आम्ही जाऊ मंदिरात, चाललो आहे दर्शनाला. गाडी काढतच आहे. पहा इकडे हळदीचा प्रोग्राम चालू आहे आमच्या घराजवळ. चला आम्ही गाडीत बसतच आहे. चला आपण भेटूया. कुठे चाललो कनिष्का आपण? हा, मंदिरात चाललो. हे बघ मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे. आमच्यासोबत राजू काका पण आहे. चला भेटूया आता आपण. हे बघ ना, हे कन्या इकडे बघ ना. हे बघ, तुला पाहिजे का? हे बघ, ते बघ टॉर्टाइस बघ. लवकर ये इकडे, लवकर इकडे बोला. मलाही दाखव, म्हणजे माझं पण दाखव. कन्या इकडे बघ. हे बघ, हे बघ. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे सगळे मंदिरात. ए बाबू इकडे चलो. चला पकड. हा, 2 हार बनवून ठेवायला आहे ना, पाण्याचे आणि याच्या. कोणता हात देऊ पानाचा? नाही ते बनवून ठेवाल. मला हे ताट द्या ना पहिले. दादा राजाबाक्षा मारुती मंदिर, ते रामाची पण मूर्ती आहे, त्यामुळे इथे आले आम्ही दर्शन करायला. चला ठीक आहे, भेटूया आपण. गौशाला मंदिरातली. त्याच्या शेपटी बघ किती हालत आहे. त्याच्या शेपटी, हो शेपटी हालत आहे का? अजून काय करता बघू. तो त्याच्या घरी आला होता. हो का गो? हो का? अजून काय म्हणे मग? अजून काय म्हणे? जय श्रीराम म्हणे. काय म्हणे? जय श्रीराम म्हण. जय श्रीराम करून दे. जय श्रीराम. जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सियापद रामचंद्र की जय. पवन हनुमान की जय. बोलो श्री राम जय राम जय जय राम. श्री राम.
चला मित्रांनो, आमचे दर्शन तर झालेले आहे. तर निघूया आपण घराकडे. चला, हे पण दर्शन झालेले आहे आमचे. चला चला चला. कनिष्का, काय करताय कनिष्का? चला भेटूया आपण आता थोड्या वेळाने मित्रांनो. चल, हे बघा मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6:30 सायंकाळचे. पहा इथे पूर्ण प्रत्येक चौकात एवढे रामनवमीबद्दल पूर्ण महाप्रसाद आणि हे सगळं सुरू आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आलोंडे आहे रे तगरम. हे पहा मित्रांनो, असं आहे मित्रांनो, नागपूर शहरात जागोजागी महाप्रसाद. कोणी शरबत, तर कोणी मठ्ठा, तर कोणी मसाले भात, कोणी पूर्ण जेवण, म्हणजे असं महाप्रसाद जागोजागी चालू आहे मित्रांनो. प्रत्येक चौकात, प्रत्येक एरियात. आता थोड्याच वेळाने शोभायात्रा पण निघेल नागपूर शहरातून. तर ते शोभायात्रा पाहण्यासाठी खूप दुरून दुरून लोक येतात, खूप दुरून दुरून. मी तर म्हणतो नागपूरच्या बाहेरचे पण येतात, कारण की सगळ्यात मोठी शोभायात्रा राहते मित्रांनो ही. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. चला मित्रांनो, चला मित्रांनो, आम्ही चाललो आता शोभायात्रा पाहायला. पाहूया कुठे आली आहे शोभायात्रा. चला भेटूया आपण. हे पहा मित्रांनो, हे पहा मित्रांनो, किती बढिया सजवलेला आहे. इथूनच शोभायात्रा जाणार आहे. बढिया सजवलेला आहे, बढिया. महाल परिसर आहे हा, बढिया सजवलेला आहे. असं सजवलेलं आहे मित्रांनो नागपूर आमचं. असं वाटत आहे की जणू काही दिवाळी आहे आमच्या नागपुरात. दिवाळीसारखंच वाटत आहे, प्रशस्त वाटत आहे, बिलकुल बढिया. मित्रांनो,
उभा आहे त्याच्यावर. चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे आमच्या गाडीत. बापरे, याला म्हणते गर्दी. पाहिली आपण झाकी. आपण पूर्ण व्हिडिओ तर नाही काढू शकलो कारण की खूप गर्दी, तिथे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती मित्रांनो. त्यामुळे आपण आता आपण घरी चाललेलो आपल्या, कारण की आपल्याला एका फंक्शनला अजून जायचं. तुम्हाला मी सांगितलं सकाळी आमचे श्री महाराज त्यांच्या घरी पण फंक्शन होतं, तिथे पुन्हा जायचं आहे. त्यामुळे आपण भेटूया आता सरळ आणि घरी. ठीक आहे मित्रांनो, चला. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे एका फंक्शनमध्ये. तुम्हाला सांगितलं होतं मगाशी ते फंक्शनमध्ये चाललो होतो म्हणून. तर आम्ही आलेलो आहे फंक्शनमध्ये. पण सर्व जण इकडे पहा पहिले सगळ्यांना. चला
चला तर जाऊया फंक्शनमध्ये. हे पहा. कैसा लग रहा है आपको सास बनते हुए? कैसा लग रहा है आपको सास बनते? हो लेकिन कुछ भी रहो, लेकिन बटुक की मम्मी बटुक की मम्मी. हेलो कनिष्का. ये ऐसी शादी कर लेंगे अपन तो शादी कैसे करते तो सीख ले अभी. ये देखो भाभी. हे बा मित्रांनो. आपसे ही जुड़े हुए कोई एक बहुत सुंदर हे बा मित्रांनो, ते चालू होते डिस्कशन. हाँ, ये आमची भाभी, ये हमारे बबलू भैया, ये बबलू भैया हमारे. ये देखो दोस्तों, ये अमोल जी है बटुक के चाचा. पहा मित्रांनो, आमचे रुपेश काका आलेले आहे इथे. अच्छा हां, आणि हे विजू काका आहे, श्री महाराज इथे उभे. हाँ बाबूजी, चालू है प्रोग्राम बढ़िया. ये देखिए खाना बनाने वाले हमारे दोस्त. गाडी चालवण्या मस्त फिरणं आहे काय रोजची कामं सुरू आहे. बाकी काय म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? कशाबद्दल आपल्या काय म्हणते त्याला, आज रामनवमी होती. हो आज होती म्हणजे आहे अजून. सॉरी, रामनवमी आहे. आज शोभायात्रा वगैरे निघाली. नागपूर शहरात सगळ्यात मोठा उत्सव रामनवमीचा आहे, पण आज काय झालं माहित नाही. इलेक्शनमुळे थोडासा शोभायात्रेचा जोर कमी दिसतोय मला. आणि इलेक्शनच्या माहोलमुळे बघितलं ना, आता जसं लोक उत्मास करायचे, चौक बंद झाल्यामुळे थोडं उत्मासही कमी झालेली आहे. थंड झालेला आहे. थंडा दिवस उद्याचा राहणार आहे. हां, उद्याचा दिवस आहे. उद्या कत्तल की रात आहे. है की नाही? परवात रात्री पुन्हा उत्पात राहील. पण आपण आता श्री महाराजच्या घरी आलो आहे कार्यक्रमाला, त्यामुळे मीटिंग चालू आहे. हो, गुपचूप बिलकुल बिलकुल बिलकुल. त्यामुळे चला मित्रांनो, हे पहा आतमध्ये प्रोग्राम सुरू आहे, जेवण सुरू आहे. आता आपण भेटूया थोड्या वेळाने. चला मित्रांनो, आम्ही तर निघालो तिथनं फंक्शनवरनं. आता जाऊ आम्ही घरी. पण आता त्याच्या आधी आम्ही कुल्फी खाऊ. हे पहा आम्ही थांबलेला आहे कुल्फी खायला. हे पहा सगळेजण इथे गाडीत बसलेले आहे. ही पहा कनिष्काची बडबड सुरू आहे नुसती. हां, हे पहा मित्रांनो, कुल्फी, गुप्ताजी मटका कुल्फी, टेस्टी कुल्फी आहे इथे. हां, नाही कनिष्काला नाही, गागुताईला. तू नाही खात ना, तुला नाही खाते ना. थोडंसं ना. बरं, दे, घे. दे. दोन्ही हाताने हा. पकड. दादा एकच झालं. पार्सल देऊन दे, पार्सल. आम्ही कुल्फी त्यासाठी थांबलेलो आहे मित्रांनो. हे काकांचं कुल्फी सेंटर आहे. हे पहा कुल्फी, यांचं कुल्फी सेंटर आहे. किती वर्ष झाले काका आपल्याला कुल्फी? किती वर्ष झाले आपल्याला? 15 वर्ष. 15 साल आहे. 2009 चालू. अच्छा अच्छा. इथे बढिया कुल्फी भेटते दादा मित्रांनो. हे पहा गुप्ताजी बदाम मटका कुल्फी. चला मित्रांनो, भेटूया आपण थोड्या वेळाने. चला मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहे आता. तर आता रात्र झाली आहे, तर झोपूया. या ब्लॉगला करतो एंड. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत शुभरात्री, शब्बा खैर. माझ्या ब्लॉगला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला, गुड नाईट. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. शुभरात्री. जय महाराष्ट्र.